एखादी घटना घडते, त्यानंतर म्हणजे थोडे दिवस चर्चा होते, त्या गोष्टीवरती खूप जास्त चर्चा होते आणि थोडे दिवसांनी सगळे विसरून जातात. आता सगळ्यांना माहित आहे निळ्या ड्रमची कहाणी. बायकोनं त्याला मारून निळ्या ड्रम मध्ये भरलं होतं आणि तिची एक आधीची मुलगी होती आणि नंतर प्रियकराची एक मुलगी म्हणजे तिच्या पोटात होती ज्यावेळी ती जेलमध्ये गेली. आता ती मुलगी जेलमध्ये तिचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आता फक्त जेलमध्ये ती पोरगी 5-6 वर्ष राहू शकते. तिथून पुढं त्या मुलगीचं संगोपन कोण करणार? कारण आई तरी जेलमध्ये आहे आणि तो जो तिचा प्रियकर होता त्याला फाशीची शिक्षा झाली आणि हिला जन्मठेपीची झाली. जन्मठेप म्हणजे आता ती कायमस्वरूपी जोपर्यंत आहे तोपर्यंत जेलमध्येच. मग आधी 6 वर्षानंतर मुलगी कुणाकडे जाणार? कारण तिच्या जो म्हणजे तिचे सासू सासरे होते त्या मुलगीचे, त्यांनी त्या मुलगीला ॲक्सेप्ट करायला नकार दिला. कारण त्यांनी काय सांगितलं होतं, जर DNA टेस्ट जर टेस्टमध्ये जर ती मुलगी आमच्या मुलाची असली तर आम्ही सांभाळू, जर नसेल तर आम्ही सांभाळणार नाही. तर ती आहे तर प्रियकराची. तर प्रियकराच्या आई वडिलांचा तर काहीच संबंध येत नाही, कारण त्यांना ते हे म्हणजे काहीच माहीत नाही त्यातलं. त्यामुळं आता ती मुलगीचं इतका अवघड आहे. ज्यावेळी आपण जन्म देतो ना, हे अनैतिक नात्यातनं जे जन्माला येतात बाळ, त्यांचं पुढं काय होणार हे विचार कोण करणार? आता ती मुलगी अनाथाश्रमातच. त्या मुलगीचा काय दोष आहे? तिनं आई जन्मल्यापासून भोगायचं का? कशासाठी? तुम्ही जन्माला घालता, तुमच्या चुकीमुळं ती जन्माला आली आणि आता तिला आपलं आयुष्य 6 वर्षाचं जेलमध्ये घालावं लागणार. जन्मच जेलमध्ये झाला आईच्या चुकीमुळं. मग मला म्हणायचं आहे, जर तुमची शिक्षा त्या बाळाला का घालू नका ना जन्माला? असं तुम्हाला जर इतकंच हौस आहे ना, तर जन्माला घालून त्याची परवड का करताय? त्याचे हाल का करताय? ती मुलगी निष्पाप मुलगी आता थोडे दिवस जेलमध्ये राहील, त्यानंतरचं आयुष्य तिचं अनाथाश्रमात. ना आई आहे, ना बाप आहे, ना जवळचे नातेवाईक आहेत. कारण तिच्या आई वडिलांनी पण सांभाळायला नकार दिला, सासू सासऱ्यांनी पण सांभाळायला नकार दिला. आई वडील का सांभाळतील? कारण तिची म्हणजे अनैतिक नात्यातनं जन्म झालेला मुलाची जबाबदारी घ्यायला सहसा कोणी तयार होत नाही. ही गोष्ट तुम्हाला जन्माला घालायच्या आधी कळायला पाहिजे होती. प्रेम प्रेम असं सगळे म्हणतात ना, प्रेमाची ताकद, प्रेम काही नसतं. प्रेम डोळसपणे प्रेम करा. हे असलं भिकार प्रेम करू नका. नवरा असताना तुम्ही प्रियकराबरोबर मौज मजा करता आणि त्याला प्रेमाचं नाव देता आणि वरनं तुम्ही नवऱ्याला सोडून द्या ना, कशाला त्याला बिचाराला जीव घेता? त्याचा जीव घ्यायचा प्रियकराच्या मदतीनं आणि तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर मुलांचं काय होणार याचं अजिबात टेन्शन नसतं तुम्हाला. पुढचा विचार कधी केलाय तुम्ही? तर ते अनैतिक संबंधातनं जन्माला आलेल्या बाळाचे किती हाल होत असतील. समाजात त्याला काय इज्जत मिळत असेल? इज्जतीचं जाऊ दे, पण ते कुणाच्या जीवावर मोठं होणार? अनाथाश्रमामध्ये. मग जन्माला घालायचंच कशाला? एखादे आई वडील जन्माला घालतात मुलांना, त्यांची जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी काही करायला आई तयार असते. कशी तू आई? मुलांना जन्म देणं सोपं आहे, पण त्यांचं सगळं करणं खूप अवघड आहे. आणि असं जर तुम्हाला
बाहेर शेण खाऊन जर मुलं पैदा करून सोडून द्यायची असतील तर तुमची नीतिमत्ता आणि नैतिकता काय म्हणायला पाहिजे. कोण शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला. तुझ्या त्या विचारसरणीवरती बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. तर समाजात मला एवढंच सांगायचं आहे की मुलींना जर तुम्हाला कोण आवडत असेल, आवडणं वेगळं आणि त्याच्यात पार म्हणजे आपण बुडून जाणं आणि त्याच्याबरोबर नको ते